रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, डिसेंबर महिन्याचा शेवट आलेला आहे. तर तूळ राशीच्या पण व्यक्तींना आता कुतूहल असणार आहे की बापरे, शेवट कसा असणार आहे आपल्यासाठी. जी पेंडिंग कामे होती ती तर पूर्ण होतील की नाहीत. आत्ता जाता जाता आपल्याला 2025 नेमकं काय फळ देणार आहे, कोणते चमत्कार देणार आहे, आयुष्यामध्ये असं काय वेगळं घडणार आहे की त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर चांगले होतील की वाईट होतील, हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये नक्कीच शिजत आहे. तर या सगळ्या प्रश्नांचं निरसन घेऊन मी आलेले आहे, कारण आपण पाहणार आहोत तूळ राशीसाठी 2025चा हा जो शेवट आहे हा नेमकं कसा असणार आहे. तर बघा, तूळ राशी डिसेंबर 2025 शेवटचा महिना, पण तुमच्यासाठी हा संतुलनातून उंच भरारी घेण्याचा काळ ठरणार आहे. कसं काय बरं, हे असं कसं घडणार आहे. तर पहा, तूळ राशीमध्ये किंवा तूळ राशीचं जीवन म्हणजेच संतुलन आहे. हे तर तुम्हाला पण माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीला तुळेच्या ही गोष्ट माहिती आहे की आपण संतुलन राखत असतो किंवा आपण प्रत्येक गोष्ट ही समानतेने पाहत असतो. परंतु 2025चा शेवटचा जो महिना आहे तो तुमचं संतुलन हलवणार आहे. बापरे, जेणेकरून तुम्ही नव्या उंचीवर पोहोचू शकाल. थोडंसं तुम्ही जे काही एक सेफ झोनमध्ये असायचात ना नेहमी, त्याच्या पलीकडे काहीतरी घडण्याची शक्यता आहे. मग हे नेमकं काय घडणार आहे, कसं घडणार आहे, हे आपण पाहणार आहोत. तर हा महिना तुमच्या जीवनामध्ये कोणत्या नवीन गोष्टीचे समतोल राखणार आहे ते आपण पाहणार आहोत. वर्षाचा शेवट म्हणजे काहीतरी संपणं किंवा काहीतरी खूप मोठं सुरू होणं. आणि तूळ राशीसाठी ह्या महिन्यातील ग्रह असं सांगत आहेत की तुम्हाला तुमच्या संतुलनातून बाहेर काढण्यात येणार आहेत. कोणासाठी, कशासाठी आणि त्याच्यामधून तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे. तर जेणेकरून तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमतेला स्पर्श करणार आहात. आणि सावध राहा, या महिन्यामध्ये तुम्ही घेतलेला एक निर्णय पुढील 7 वर्षाचा मार्ग ठरवणार आहे. सगळ्यात मोठा निर्णय तुम्ही ह्याच महिन्यामध्ये घेणार आहात. नेमकं तो निर्णय कोणता आहे हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. तर चला आता आपण पाहूयात की ग्रहांची गुप्पित भाषा नेमकं तूळ राशीसाठी काय सांगत आहे किंवा काय बडबडत आहे. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात, शंका विचारू शकतात. आणि कोणती गोष्ट नेमकं तुम्हाला क्लिक झालेली आहे, कोणती गोष्ट नेमकं तुम्ही कोणती अनुभवलेली आहे, तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. तर तुम्ही शांत राहण्याच्या स्वभावाचे आहात. तूळ राशीच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की त्यांचा स्वभाव शांत आहे. परंतु या महिन्यामध्ये तुम्हाला पुढे येऊन बोलावे लागणार आहे, तुमचं मत मांडावं लागणार आहे. तुम्ही जे नेहमी पडद्यामागे किंवा मागे मागे राहून काम करत असतात, नेतृत्व करत असतात, ते कुठेतरी तुम्हाला बंद करायचं आहे या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये. कारण त्याच्यातूनच तुमची एक नवीन ओळख तयार होणार आहे, तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व इतरांना दिसणार आहे. तर तुळेच्या व्यक्तींनी ही गोष्ट लक्षात ठेवा. 18 ते 28 डिसेंबरचा जो हा काळ आहे ना, तर याच्यामध्ये महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय तुम्ही घेणार आहात. परदेशी कनेक्शन्स सक्रिय होण्याची शक्यता दाट दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही व्यवसायामध्ये परदेशामध्ये एखादी कंपनी स्थापन करू पाहत आहात. तर त्यासाठी काही प्रॉब्लेम्स येत होते, काही डॉक्युमेंट्स संदर्भामध्ये त्रास होत होता तुम्हाला, तर ते सर्व काही क्लिअर होणार आहेत आणि एक पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहे. नवीन पार्टनरशिप म्हणा किंवा कोलॅबोरेशन जर तुम्ही करणार आहात इतर कंपनीसोबत, इतर व्यक्तींबरोबर, तर नक्कीच त्याच्यामध्ये पण तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम मिळतील अशी शक्यता पण दाट दिसत आहे. प्रेझेंटेशन, मीडिया, मीटिंग किंवा पब्लिक रिलेशन संबंधीमध्ये जे लोक काम करत आहेत, जे व्यक्ती तुळेचे त्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत ना, तर त्यांच्यासाठी हा एक गोल्डन मंथ आहे. कारण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये इतके झळकून उठणार आहात की तुमचं एक वेगळंच व्यक्तिमत्व इतरांना दिसणार आहे, एक वेगळी चमक इतरांना दिसणार आहे. भाषणामध्ये थोडंसं संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडंसं एक टापटीपणा, एक कॉन्फिडन्स तुम्हाला ठेवावा लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी मत मांडताना एक कॉन्फिडन्सली, आत्मविश्वासाने परिपूर्ण तुम्ही जर एखादं प्रेझेंटेशन केलात किंवा भाषण केलात किंवा मत मांडलं तर तुमचं जे काम आहे ते 100% होणार आहे. या महिन्यामध्ये ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.
जास्त प्रामाणिकपणा आपण कधी कधी विरोधक तयार करू शकतो, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तुळ राशीचे लोक कधी कधी खूपच जास्त प्रामाणिक वागतात आणि त्याच्यामुळं तुम्ही काय करता, तुमचे विरोधक तुम्ही स्वतःच तयार करतात, तुमचे शत्रू तुम्ही स्वतः निर्माण करतात आणि पुढे जाऊन तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतो. तर इथेच जर थोडीशी तुम्ही खबरदारी घेतली तर योग्य राहील असं मला वाटतं. तुमचे काम सुधारेल, परंतु वर्कलोड तुमचा मोठा होणार आहे. वर्षाच्या शेवटी जे काही तुम्ही नियोजन केलेलं असणार आहे ते होणार नाही, कारण तुम्हाला वर्क इतकं वाढणार आहे, तुमचं काम तुम्हाला इतकं वाढणार आहे, जबाबदाऱ्या पडणार आहेत भरपूर मोठ्या. तर जे काही तुम्ही म्हणजे इयर एंडिंगला प्लॅन केलेला असणार आहे, हॉलिडे म्हणा किंवा वेगळं काहीतरी, तर ते होण्याची शक्यता थोडीशी मला कमी दिसत आहे. आणि अजून एक, कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप एक जबाबदारीने वागणार आहात या महिन्यामध्ये, त्यामुळे वरिष्ठ प्रभावित होतील आणि तुम्हाला कुठेतरी कन्सिडर केलं जाणार आहे. 20 डिसेंबर नंतर एका मोठ्या निर्णयाची चर्चा होऊ शकते. बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग काम पडलं होतं, नोकरीच्या ठिकाणी तुमचं नक्कीच एक मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकतात. मग ते कशाच्या संदर्भात आहे, तर ट्रान्सफर म्हणा किंवा बाहेरून आलेली ऑफर पण असू शकते. बाहेरून म्हणजे नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करत होतात, दुसरी ठिकाणी नोकरी बदलण्याची शक्यता इथे मला दाट दिसत आहे. तुम्ही शांत आहात म्हणून तुम्हाला दुर्लक्षित केलं जात आहे असं तुम्हाला वाटत असणार आहे, परंतु असं काही नसून खरं तर डिसेंबरमध्ये तुम्हाला पुढे आणण्यासाठी परिस्थिती तयार होत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता व्यवसायाच्या म्हणजे व्यावसायिक वर्गाला हा महिना बघा 11 ते 24 डिसेंबरमध्ये आर्थिक इन्व्हेस्टमेंटसाठी सावध राहण्याचा काळ आहे. कारण जर तुम्ही न विचार करता कुठेही पैसे गुंतवले तर नुकसान फक्त आणि फक्त तुमचंच होणार आहे, फटका तुम्हालाच बसणार आहे. नवीन करार म्हणा किंवा दोन पक्षामध्ये मध्यस्थाची भूमिका तुम्ही निभावू शकतात किंवा तुमच्याकडून होऊ शकतो. व्यवहार असू दे किंवा एखादा नवीन करार होण्याची शक्यता दाट दिसत आहे. पब्लिसिटी करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. व्यवसायाचा तुम्हाला विस्तार करायचा असेल, तुम्हाला प्रसिद्धी वाढवायची असणार आहे, एखादा तुमचं ब्रँड तुम्हाला स्थापन करायचं आहे, तर नक्कीच हा काळ खूपच उत्तम आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र संतुलित अभ्यास करण्याची गरज आहे. जर तुम्ही असं केलात तरच तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे भरभरून. नियमितता आवश्यक आहे, बरोबर आहे. जर तुम्ही नियमितपणे कोणतंही काम केलात तरच तुम्हाला त्याचं फळ पण मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी या महिन्यामध्ये तयारी तुम्ही सुरू करा, कारण खूप चांगला काळ आहे स्टार्ट करण्यासाठी. क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांसाठी सृजनशील कल्पना वाढतील. आता महिला वर्गाला हा काळ नेमकं काय परिणाम घेऊन आलेला आहे ते आपण पाहूया. तर बघा, घर आणि भावनिक सुख तुमचं वाढू शकेल. मालमत्ता म्हणा किंवा नूतनीकरणासाठी विचार करण्याचा हा काळ आहे. एखादा प्रॉपर्टी विकत घेण्याचा तुम्ही विचार करत होता तर नक्कीच, किंवा घरामध्ये काहीतरी तुम्हाला नवीन काहीतरी करायचं आहे, सजावट म्हणा किंवा इंटेरियर तुम्हाला बदलायचं असेल किंवा नवीन घराबद्दल काही वेगळे डिसिजन तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या महिन्यामध्ये घेऊ शकतात. तुमच्या नात्यामध्ये थोडीशी सौम्यता तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा. लगेचच टेम्पर होणं हे थोडंसं तुम्हाला टाळायची गरज आहे. जास्त ताठरपणा पण नकोय. कोणत्याही गोष्टीमध्ये ताणत बसू नका गोष्टी. बोलण्याचा प्रयत्न करा. बोलून संवाद साधून तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही समजून घेतलं तर ग्रह तुमच्या बाजूने येतील, ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमचा इगो आणि ॲटिट्यूड तसंच ठेवलात आणि प्रत्येक ठिकाणी माझंच खरं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सध्या मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्ती वर्गासाठी तुमचं आरोग्यामध्ये सुधारणा होतील, परंतु रक्तदाब आणि त्वचेसंबंधी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात, तर त्याची तुम्ही खबरदारी घ्या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमचे काही जे जिवलग मित्रमैत्रिणी आहेत त्यांची गाठीभेटी होतील. मग कुठेतरी तुम्ही फिरायला पण जाऊ शकतात. सोबतच एक कसली तरी तुम्हाला भीती मनामध्ये घर करून राहिलेली आहे बऱ्याच दिवसांपासून. एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे, चिंता तुम्हाला त्रास देत आहे, तर तुम्ही त्या गोष्टीमुळे तुमचं मानसिक ताण वाढणार आहे, त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण दिसून येणार आहे. जर असं काही तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत, संतानांसोबत तुम्ही चर्चा करू शकतात. नसेल जमत तर मग इतर जे तुमची मित्रमंडळी असतील, खास व्यक्ती असतील, त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करून त्या गोष्टीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा, कारण त्याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो, तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे तर त्यांच्यासाठी हा महिना आहे सत्य समजण्याचा, की प्रेम म्हणजे फक्त भाव नाही आहे, तर तो एक निर्णय आहे.
जोडीदारासोबत महत्त्वाची चर्चा करण्याची शक्यता आहे. एखादं मत असेल संतानाबाबत, घराबाबत, मग ते नेमकी चर्चा कोणती आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकतात. 17 ते 25 डिसेंबरचा जो हा काळ आहे त्याच्यामध्ये भावनिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. परंतु तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही एक स्टेप पुढे जाऊन प्रगती तुम्ही करू शकतात. जे काही प्रेम आहे, संवाद आहे ते वाढणार आहे. एखादं मॅच्युअर डिसिजन पण तुम्ही घेऊ शकतात रिलेशनशिपमध्ये. तर नेमकं ते डिसिजन कोणतं आहे ते पण तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकतात. जे कोणी विवाह इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी, तूळ राशीचे व्यक्ती लक्षात ठेवा, जे कोणी विवाह इच्छुक आहे त्यांच्यासाठी ग्रह खूप अनुकूल आहेत. विशेषतः डिसेंबरचा जो शेवट आहे तो तुमच्यासाठी उत्तम आहे. काय सांगावं, एकदम लगेच जुळून 2-3 दिवसातच लग्न पण होण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही प्रयत्न करत आहात लग्नासाठी तर प्रयत्न अजून वाढवा. हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी खूप चांगली फळे घेऊन आलेला आहे. लग्न जुळतील, मनासारखे पार्टनर तुम्हाला मिळतील. तुमचं नातं टिकवण्यासाठी तुम्ही किती तयार आहात याची परीक्षा हा महिना घेणार आहे. तर इथं तुम्ही तयार राहा. लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. तणाव असेल, ॲसिडिटी इत्यादी त्रास तुम्हाला होऊ शकतात. तर पहा, 31 डिसेंबरचा जो हा काळ आहे ना, तो तुम्ही घेतलेला एक निर्णायक निर्णय तुमच्या पुढील 7 वर्षाचं करिअर, नातेसंबंध आणि सार्वजनिक प्रतिमेवर परिणाम करणारे आहे. तर ध्यानात ठेवा, हा शेवट नाही, हा तो क्षण आहे जिथे संतुलन मोडून उंची मिळवावी लागते. तर संतुलन ठेवा, निर्णय घ्या आणि 2026 या नवीन वर्षासाठी सगळेजण तयार राहा. एकंदरीतच पाहिलं तर खूप एक वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा हा महिना आहे. एक वेगवेगळी आव्हानं घेऊन आलेला हा महिना आहे. तर येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि जर काही प्रश्न असतील तर खाली क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क तुम्ही साधू शकतात. आणि सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेचच अगोदर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.